नवं आर्थिक वर्ष आणि त्यामुळे नवे बदल आता होणार आहेत। दैनंदिन खर्चाशी संबंधित नियमांमध्ये आता बदल केले जाणार आहेत। उद्यापासून हे नवे बदल लागू होणार आहेत। तर नवी कर प्रणाली लागू होणार आहे। पॅन कार्ड ते एटीएम बँकिंगचे नियम आता बदलणार आहेत। तसंच घरगुती आणि व्यावसायिक गॅसचे दर वाढण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते। उद्यापासून खिशाला कात्री लागेल आणि त्यामुळे डोक्याला ताप होणार आहे। तर उद्या 1 एप्रिल आणि उद्यापासून नवं आर्थिक वर्ष सुरू होतंय आणि त्यामुळे नवीन कर प्रणाली लागू होणार आहे। याशिवाय बँकिंग, गॅस आणि प्रवास तसंच दैनंदिन खर्चाशी संबंधित नियमांमध्ये बदल होणार आहे। या बदलाचा थेट परिणाम दैनंदिन खर्चावर होणार असल्यामुळे ग्राहकांचा खिसा खाली होणार आहे। तसंच या नवीन कर प्रणालीमध्ये वार्षिक उत्पन्न 12 लाखांपर्यंत असलेल्या नागरिकांना मोठी सवलत दिली जाणार आहे आणि त्यामुळे कर भरावा लागणार नाही। घरगुती एलपीजी सिलेंडरसह सीएनजी, पीएनजी आणि एव्हिएशन फ्युएलच्या किमतीमध्ये बदल होण्याची शक्यता आहे। इंधनाचे दरही वाढण्याची शक्यता आहे। दरम्यान उद्यापासून नेमकं काय काय होणार आहे, काय काय बदलणार आहे, आपण एकदा पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। नवी कर प्रणाली लागू होणार आहे। फॉर्म 16 बंद होणार आहे आणि फॉर्म 130 येणार आहे। रेल्वे तिकीट रिफंड सिस्टीममध्ये बदल होणार आहे। पेट्रोल, डिझेलसह गॅसचे दर त्यामध्ये सुद्धा अनिश्चितता आहे, ते सुद्धा बदलू शकतात। तसंच एटीएम मधून पैसे काढायला आता मर्यादा असणार आहे।